लग्नाच्या दिवशी नवरीने वराला एकच प्रश्न विचारला आणि लग्न तिथेच थांबलं. पुण्यात राहणारी अन्वी आणि आर्यन ह्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात ठरलं होतं. दोन्ही कुटुंब आनंदात होती. लग्नाच्या दिवशी मंडप फुलांनी सजला होता. पाहुण्यांची गर्दी झाली होती आणि मंडलाष्टका सुरू होण्या इतक्यातच अन्वीने अचानक हात वर करून विधी थांबवला. सगळे चकित झाले. तिने आर्यनकडे पाहिलं आणि शांतपणे विचारलं, मी तुला फक्त एकच प्रश्न विचारणार आहे, पण उत्तर खरं हवंय. आज जर उद्या तुझी नोकरी गेली, पैसा संपला आणि आपण सध्या घरात राहिलो, तरी तू माझ्यावर आज सारखंच प्रेम करशील का? मंडपात पूर्ण शांतता पसरली. आर्यन काही क्षण गप्प राहिला. लोक कुजबुजू लागले. काहींना नवरीला दोष दिला. काही म्हणाले, हा कसला प्रश्न आहे? आर्यनने लगेच उत्तर दिलं नाही. तो स्टेजवरून खाली उतरला आणि आपल्या आई वडिलांकडे समोर गेला आणि म्हणाला, मी 2 मिनिटात येतो. तो बाहेर गेला. 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली. सगळ्यांना वाटलं तो पळून गेलाय. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यातच आर्यन परत आला. त्याच्या हातात एक जुनी फाटलेली पिशवी होती. त्याने ती उघडली. त्यात 2 कोरड्या भाकरी, एक कांदा आणि एक जुना फोटो होता. तो फोटो त्यांच्या आई वडिलांच्या लग्नानंतरच्या दिवसांचा होता. आर्यन म्हणाला, माझ्या बाबांची नोकरी लग्नानंतर 6 महिन्यांनी गेली होती. अनेक दिवस हे दोघं फक्त भाकरी आणि कांदा खाऊन जगले. पण माझ्या आईने बाबांचा हात कधीच सोडला नाही. मी हा फोटो रोज पाहत मोठा झालोय. म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर शब्दात नाही तर या फोटोमध्ये आहे. पैसा गेला तरीही प्रेम कमी होत नाही, पण विश्वास गेला तर सगळं संपतं. आणि हसली. तिने सांगितलं, हा प्रश्न मी तुला कमी लेखण्यासाठी विचारला नव्हता. माझ्या वडिलांनी आईला पैशासाठी सोडलं होतं आणि मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं की माझ्यासोबत उभा राहणारा माणूस निवडते की फक्त सुखात साथ देणारा. संपूर्ण मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याच वेळी आर्यनने सर्वांसमोर जाहीर केलं, आजच्या लग्नावर होणाऱ्या खर्चातील अर्धे पैसे आपण गरीब मुलींच्या शिक्षणासाठी देऊ. दोन्ही कुटुंबांनी आनंदाने होकार दिला. त्या दिवसानंतर लोक त्या लग्नाची आठवण दागिने, जेवण किंवा सजावटीसाठी नाही तर त्या एका प्रश्नासाठी करू लागले. कारण त्या प्रश्नाने 2 माणसं नाही तर 2 विचार एकत्र आले होते. तर मंडळींनो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजच्या या गोष्टीमधून आपल्याला ही शिकवण मिळते की खरं लग्न हे पैशांवर, दिखाव्यावर किंवा श्रीमंतीवर टिकत नाही. ते विश्वास, साथ आणि संकटात हात न सोडणाऱ्या वचनांवर टिकतं. तर मंडळी, धन्यवाद तुमचं ही स्टोरी तुम्ही पूर्णपणे ऐकल्याबद्दल. आणि तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब सुद्धा माझ्या